तर नमस्कार मित्रांनो, आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला तर माहिती आहे माझी डीडी काल कॅन्सल झाली। तेच डीडी काढण्यासाठी आज आपल्याला वणी जायचं होतं। लागुडा क्रॉस करून आपण सिद्ध पोहोचलो बँक ऑफ इंडियाला, कारण तुमच्या भावाचं अकाउंट बँक ऑफ इंडियाचं होतं। हीच आहे डीडी, ज्यामुळे आपल्याला यवतमाळहून वापस यावं लागलं। नंतर डीडीची स्लिप भरून घेतली आणि गेलो सबमिटसाठी। सबमिट करायला गेलो ते म्हणे 4च्या नंतर या म्हणे। जी आमची डीडी चुकली होती तिचे 295 रुपये आम्हाला परत वापस आले। आमच्या चेहऱ्याची खुशी पाहून तुम्ही बघू शकता। मग त्या खुशीमध्ये आम्ही गेलो सिद्ध नाश्ता करायला। वणीमध्ये येऊन तुम्ही काय खाता मला माहित नाही, पण मी तर इथं समोसेच खातो। तुम्ही काय खाता कमेंट मध्ये नक्की सांगा। नाश्ता खाऊन लगेच चाय पिला आणि निघलो आपण आयटीआय जासाठी, कारण आपल्या विवेक भाऊन मार्कशीट दवली होती आणि त्याच मार्कशीटसाठी आपण आयटीआय मध्ये गेलो। आयटीआय मधून मार्कशीट घेतली आणि आपण निघलो सीधे एमआरएफ शोरूमच्या मागे, कारण आपल्या गाडीच्या नंबर प्लेट बसवायच्या होत्या। त्याच बसवायसाठी आपण तिकडे जायला लागलो। बघू शकता हा आहे आपल्या गाडीचा नंबर। गाडीचा नंबर प्लेट फिट केले आणि निघलो आपण बँकेकडे जायसाठी, कारण 4 वाजले होते। नंतर बँकेत 10-15 मिनिट बसल्यावर आपल्याला डीडी आपली मिळाली आणि निघलो आपण घराकडे जासाठी। घराकडे जात असताना महाराजची गुपचूप दिसले, म्हणलं महाराजच्या हातच्या गुपचूप खाऊनच जावं। मग नंतर पटकन गुपचूप खाली आणि निघलो घराकडे जायचं। ब्लॉग आवडले असेल तर पेजला फॉलो नक्की करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।